जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या डेली बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 153 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 7.7 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहोत। सो मित्रांनो, ग्रेट सीईओ ग्रेट लीडर बनण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु जेव्हा ती सिच्युएशन कंपनीमध्ये येते आणि त्या सिच्युएशनला तो कसा ॲक्शन घेतो आणि कसा कंपनीला वर आणतो याच्यावर त्याचे खरा टेस्ट रिझल्ट असतो। आता 3 की क्वेश्चन यांच्यासाठी ठेवलेले आहेत। पहिली गोष्ट तर त्या सीईओला माहिती आहे का व्हॉट टू डू, काय करायचं आहे। सेकंड, टीमला त्याने टेस्ट रिझल्ट दिले, त्या टीमने परफॉर्म केलेले आहेत का। थर्ड, जो रिअल रिझल्ट आहे तो आलेला आहे का एंड रिझल्ट। आता हे 3 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत। आणि जेव्हा तुम्ही तुमची टीम छोटी असते आणि जेव्हा तुम्ही छोट्या पोझिशनला असता तेव्हा तुम्ही गोष्टी इव्हॅल्युएट करता, गॅदर करता, इव्हॅल्युएट करता आणि तुम्ही आउटपुट देता आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेता। परंतु जेव्हा तुम्ही मोठ्या पोझिशनला जाता तेव्हा तुमच्याकडे 100% इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते आणि तुमच्याकडे तेवढा टाईम पण नसतो। तुमच्याकडे ॲज पर द डेटा 10% ऑफ द 100% इन्फॉर्मेशन असते। मग त्यावेळेला तुम्ही कसं ॲक्शन घेता ते खूप इम्पॉर्टंट होतं। आता त्या ॲक्शन तुम्ही कशा घेऊ शकता, तुम्ही त्या प्रोजेक्टचे रिलेटेड कलिग चेक करा, त्यांचं बिहेवियर चेक करा, ते कसे बोलत आहेत, ते ॲक्टिव्ह आहेत का, ह्या गोष्टींवर तुम्ही गेस धरू शकता। सेकंड, ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही आहे ना जी टीम हायर करताय ती कॉम्पिटेटिव्ह टीम पाहिजे आणि तो माणूस इतका कॉम्पिटेटिव्ह पाहिजे, इतका ना हाय क्वालिटीवाला पाहिजे की तो लॉंग टर्मपर्यंत टिकला पाहिजे आणि त्याने कंपनीला खूप पुढे नेलं पाहिजे। त्यामुळे हाय कॉम्पिटेटिव्ह टीम रिक्रुटमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे ह्या आपल्या कंपनीसाठी आणि लॉंग टर्म सर्वायवलसाठी। माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्ही कोणतंही एक चॅलेंज घ्या 30 डे, 60 डे, 90 डेचं आणि त्याला तुम्ही फॉलो करा। नक्कीच त्याची तुम्हाला सवय होईल आणि तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल व्हा। आणि 2 गोष्टी लक्षात ठेवा, आता 5 वाजता उठण्याचा ट्राय करा सकाळी, आणि सेकंड, तुमचा डेली, वीकली आणि मंथली एक गोल सेट करा आणि नक्कीच त्याने तुमचा माइंडसेट चेंज होईल आणि नक्कीच तुमच्या हॅबिटमध्ये फरक पडेल। थँक्यू।